सांगलीहून माधवनगरकडे जाणाऱ्या चिंतामण नगर येथील पुलाचे रेल्वे उड्डाण पुलाचे काम दिनांक 10 जून 2023 रोजी काम सुरू झाले। सदर रेल्वे पुलाचे नूतनीकरणाचे काम आज 13 महिने पूर्ण झाले। सदर पुलासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडून दिला गेला आहे। सदर पुलाच्या कामाचे टेंडर पद्धतीने जाहीरनामा काढला गेला, पण राजकीय दबावपोटी व टक्केवारीच्या हौसापोटी स्थानिक राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना दबावपोटी सदर पुलाचे काम देण्यात आले। पण सदर कॉन्ट्रॅक्टर व संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांना सदर पैशाच्या वाटणी कमी पडल्याने पुन्हा बजेट वाढवून घेण्याच्या षडयंत्राने पूल फेब्रुवारी 2024 रोजी पूर्ण करून देण्याचे लेखी करारपत्र असून सुद्धा पुलाचे काम या ठिकाणी विनाकारण पुढे ढकलण्यात आले। तसेच या ठिकाणी सदर पुलाहून सांगली बाजारपेठेत येणारे असंख्य पूर्व भागातील नागरिक, विद्यार्थी, शासकीय ऑफिसच्या कार्यालयात येणारे सर्व वादविवाद तसेच अपघात वाहनधारकांच्या नावावरून झाले आहेत। याला जबाबदार संबंधित ठेकेदार व बांधकाम अधिकारी असून शासनाने झोपेचे सोंग घेत सांगलीकर यांच्या डोळ्यात धूळ फेकले आहे। संबंधित पुलाची नागरिकातून येण्या जाण्याकरता जाब विचारण्यात गेले असता ठेकेदार व अधिकारी यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत पूल खुला करण्याचे आश्वासन दिले गेले आहे। संबंधित ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, तसेच त्यांना देण्यात आलेल्या या पुलाचे बिल अदा करण्यात येऊ नये। करारपत्राप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर दंडाची कारवाई व्हावी। संबंधित भ्रष्टाचारी बांधकाम अधिकारी महाशय त्यांच्या स्वतःच्या पत्नीच्या नातेवाईकांच्या नावे असणाऱ्या जंगम मालमत्ता आणि कॉल डिटेल्सच्या CID चौकशी करा। तसेच कायदेशीर बाबी करारपत्र करूनही काही गोष्टी अंमलात न आणल्यामुळे संबंधित बांधकाम अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा। संबंधित पूल 15 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत लोकांसाठी खुला करण्यात यावा। यासाठी 10 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक येथून बायपास चौक चिंतामण नगर उड्डाणपूल येथे घोडा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व डॉक्टर उत्तमदादा मोहिते, राज्य अध्यक्ष टिपूभाई पटवेकर, राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे, महाराष्ट्र निरीक्षक विजयभाऊ घाडगे, जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे, शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महावीर चंदनशिवे, अल्पसंख्याक राज्य अध्यक्ष सनाउल्ला बावचकर, जिल्हा सरचिटणीस बंडाभाऊ मोरे, तालुका अध्यक्ष सचिनभाऊ मोरे, तेजस मोरे, सागर कांबळे, अनिल गायकवाड, सागर कांबळे, यश कांबळे, साहिल गायकवाड, अर्जुन मोहिते, सतीश वारे, वैभव कोले, रोहित माटे, गौरव हेगडे, राजू सनदी, सलीम मुल्ला, सूरज आवळे यासह असंख्य कार्यकर्त्यांसह हे आंदोलन करून या संबंधित अधिकारी व प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा संबंधित ठेकेदार यांच्या घरावर चप्पल मोर्चा काढण्यात येणार याचीही दखल संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांनी घ्यावी। सांगलीहून माधवनगरकडे जाणारा चिंतामणी नगरच्या पुलाचे दुरुस्तीकरण व बांधकाम या ठिकाणाला काढण्यात आले। तसेच हा पूल नवीन करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी शासनाने बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला। ह्या पुलाचे काम 2023 मध्ये चालू झाले। हे काम पूर्ण करून फेब्रुवारी 2024 मध्ये देण्याचे लेखी कागदोपत्री आश्वासन व लेखी ज्याप्रमाणे कायदेशीर बाबी पूर्तता करून सुद्धा या ठिकाणाला 2024 फेब्रुवारीमध्ये हा पूल बांधकाम ठेकेदार तसेच बांधकाम अधिकाऱ्यांनी करून घेतलेला नाही। संबंधित ठेकेदारांनी पुलास विलंब केला तर त्याच्यावर कायदेशीर पद्धतीने दंडाची कारवाई होईल, त्याचं बिल आकारण्यात येऊ नये अशा पद्धतीने लेखी नोटरी करून सुद्धा या ठिकाणाला ठेकेदारावर कोणत्या पद्धतीची कारवाई झालेली नाही। चिंतामणी नगर असेल, माधवनगर असेल, सांगलीचा जो इकडे माधवनगरकडे महापालिकेचे जे हद्द असेल तिथे जाणाऱ्या नागरिकांचे तर हाल होतच आहे। तसेच या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील पूर्व भागातून येणारे विद्यार्थी असतील, व्यापार वर्ग असेल, तसेच शासनाच्या शासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांचे सुद्धा या ठिकाणाला हाल होत आहे। आणि या ठिकाणी ठेकेदाराने आता आम्हाला 15 ऑगस्टला पूल देतो अशी सुद्धा लेखी आश्वासनं या ठिकाणाला दिलेली आहेत, पण पुलाचं काम बघता अजून सुद्धा अपुरे आहे आणि संबंधित बांधकाम अधिकारी कोणत्याही पद्धतीची कारवाई करत नाही। कारण या सगळ्यांनी मिळून मिल वाटके खाएंगे अशी या ठिकाणाला भ्रष्टाचाराचं मोठं गौंडबांगाल केलेलं आहे। संबंधित पूल हा वेळेत झाला असता तर त्या ठिकाणाला येणारा निधी या ठिकाणाला अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यात हडपण्यात आला नसता। त्यामुळे संबंधित राजकीय नेत्यांचा या ठिकाणाला आशीर्वाद असून संबंधित ठेकेदार हा एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचं समजलं जाते। त्यामुळे याकडे पूर्णपणे शासनाने दुर्लक्ष केलं आहे। याचा जाहीर निषेध व संबंधित ठेकेदाराला कारवाई करा, त्याचं बिल अदा करू नका, अधिकाऱ्याला बडतर्फ करा आणि तात्काळ पूल चालू करा।
म्हणून आज आम्ही ठेकेदार साहेब आणि अधिकारी घोडं आणलेले आहेत. हे आम्ही आज घोडं घेऊन आलोय आणि तुम्हाला दाखवायला आणलेत. येत्या काळात संबंधित 15 ऑगस्टपर्यंत पूल आम्हाला ताब्यात न दिला नाही व संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाली नाही तर अधिकारी साहेब हा घोडा आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो. हे बातमी संकलन नोमेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले. नमस्कार ग्राहकांनो, आपला कोहिनूर लिलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर. आता लिलन शर्टिंग घ्या आणि मिळवा 30% डिस्काउंट आणि लिलन सोडून बाकी सगळ्या शर्टिंगवर मिळवा 50% डिस्काउंट. मग आहे की नाही मस्त ऑफर. आणि कटपीस आहेत 1300चे आता फक्त आणि फक्त 1000 मध्ये. आणि आपली ऑफर चालू होते आहे. नोमेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.